Hello everyone, I am Kadam Kas from SGM College Karad. In today's lecture, we are going to study logical equivalence. Logical equivalence. Two statement patterns are said to be logically equivalent if their truth values are identical for all possible truth values of their component elements. मीन्स दोन जर स्टेटमेंट पॅटर्न असतील तर त्या दोन्हींचे ट्रूथ टेबल आपण तयार करायचे. ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर त्या दोन्ही स्टेटमेंटच्या लास्ट कॉलममधल्या एंट्रीज आहेत त्या आयडेंटिकल आल्या म्हणजे सेम टू सेम आल्या तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट झाले असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचं नोटेशन आहे इक्विव्हॅलंटचं. लॉजिकली इक्विव्हॅलंटचं नोटेशन काय आहे या टाईपनं ते नोटेशन आहे. इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स म्हणजे नोटेशन कसं वापरतात बघा. पी अँड क्यू आर टू लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स दे इट इज डिनोटेड ॲज पी इक्विव्हॅलंटचं चिन्ह आणि क्यू या टाईपने त्याचं नोटेशन. हे नोटेशन जे आहे ते लॉजिकली इक्विव्हॅलंटचं नोटेशन आहे. टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ व्हॅल्यूज आर आयडेंटिकल फॉर ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ देअर कॉम्पोनंट एलिमेंट्स. इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल. हे सिम्बॉल आहे त्याचं. इफ पी अँड क्यू आर टू लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट्स किंवा आर टू स्टेटमेंट्स लॉजिकली इक्विव्हॅलंट then their notation is P equivalent to P या टाईपनं त्याचं नोटेशन येतं. ॲक्च्युली एक्झाम्पल घेऊन हे आपण बघूया लॉजिकली इक्विव्हॅलंट कशी होतात ते. युजिंग ट्रूथ टेबल. using truth table, verify that first negation of P and Q equivalent to negation P or negation Q. Second, negation of P or Q equivalent to negation P and negation Q. या टाईपनं हेच आपल्या दोन म्हणजेच डी मॉर्गन्स लॉ झाले. डी मॉर्गन्स लॉज हे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं की हे दोन्ही स्टेटमेंट हे एक स्टेटमेंट पॅटर्न हे एक स्टेटमेंट पॅटर्न हे आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचं. सेम टाईपने याच्यामध्येही हे दोन स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचे. पहिल्याचं प्रूफ बघा. दोन प्राइम कॉम्पोनंट किती आहेत तर दोन आहेत पी आणि क्यू. पी अँड क्यू. त्याच्यानंतरचा कॉलम निगेशन ऑफ पी अँड क्यू. नेक्स्ट निगेशन पी हा कॉलम घेऊया. नेक्स्ट निगेशन क्यू हा कॉलम घेऊया. आणि नेक्स्ट निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम घेऊया. दोन स्टेटमेंट्स आहेत पी आणि क्यू. 4 रोज येणार आपल्या. आता याच्यामध्ये लॉजिकली इक्विव्हॅलंट मध्ये आपण कॉलमला नंबरिंग करणार आहोत. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, फिफ्थ कॉलम, सिक्स्थ कॉलम आणि सेकंड कॉलम. पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट कसे असतील आपले ट्रू असतील. पी हे स्टेटमेंट ट्रू, क्यू हे स्टेटमेंट फॉल्स. पी हे स्टेटमेंट फॉल्स, क्यू हे स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट आपली कशी येणार आहेत फॉल्स येणार आहेत. पी अँड क्यू. अँड म्हणजे कंजक्शन. कंजक्शन म्हणजेच आपण काय म्हणतो इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू then their conjunction is true otherwise false येणार आहे. म्हणजे टी 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 एफ 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 टी एफ
एफ एफ या याचंच निगेशन घ्यायचं. निगेशन कशाचं करायचं आहे तर पी अँड क्यूचं निगेशन काय येणार आहे ते एफ टी टी टी. निगेशन पी करूया. पी स्टेटमेंट मधले आपल्या एंट्रीज आहेत टी टी एफ एफ आणि त्याचं निगेशन कसं होणार आहे मग एफ एफ टी टी. क्यू स्टेटमेंट मधले एंट्रीज आहेत टी एफ टी एफ. निगेशन कसं होणार त्याचं एफ टी एफ टी. आणि या दोन्हीमध्ये म्हणजे 5 नंबरचा आणि 6 नंबरच्या कॉलममध्ये काय आहे तर ऑर म्हणजे डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन म्हणजे काय आहे जर दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच त्याचं डिसजंक्शन फॉल्स. अदरवाइज डिसजंक्शन आपलं कसं येतंय तर ट्रू येते. म्हणजेच याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही फॉल्स आहेत फॉल्स आलं. एफ 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 टी 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 एफ टी 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 टी. बघा आता याच्यामध्ये फोर्थ कॉलम अँड 7th कॉलम यांच्यामधल्या एंट्रीज ह्या कशा आहेत बघा एफ टी 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 एफ टी टी टी. म्हणजेच दोन्ही मधल्या एंट्रीज ह्या कशा आल्या आपल्या सेम टू सेम म्हणजेच आयडेंटिकल. द एंट्रीज in the columns 4th and 7th are identical. Therefore negation of P or Q equivalent to negation P and negation Q. Negation P and negation Q या टाईपनं लॉजिकली इक्विव्हॅलंट. लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजे काय आपण म्हटलं की जर दोन स्टेटमेंट पॅटर्न मधले लास्ट कॉलम मधले त्यांचे ट्रूथ टेबल तयार केले दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे आणि जर शेवटच्या कॉलम मधल्या दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नच्या शेवटच्या कॉलम मधल्या एंट्रीज जर आयडेंटिकल आल्या म्हणजे सेम टू सेम आल्या तर ते दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आपले होतात. याच्यामध्येही पहिलं स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन ऑफ पी अँड क्यू आणि दुसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. हे दुसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे. आपण काय केलं तर त्याचं ट्रूथ टेबल तयार केलं तर निगेशन ऑफ पी अँड क्यू याच्यामधल्या एंट्रीज अँड निगेशन पी और निगेशन क्यू याच्यामधल्या एंट्रीज ह्या कशा आल्या सेम टू सेम म्हणजेच आयडेंटिकल आल्या. त्यामुळे ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न आपले कसे झाले इक्विव्हॅलंट झाले. लिहिताना कसं लिहिलंय बघा निगेशन ऑफ पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और निगेशन क्यू. याच्यामधलं सेकंड जे आहे त्याचंही प्रूफ बघूया. त्याच्यासाठी काही कॉलम फक्त बदलणार आहे. नेक्स्ट कॉलम आपण करणार पी और क्यू. नेक्स्ट ये लेक्चर्स कंप्लीट करूया. निगेशन ऑफ पी और क्यू. नेक्स्ट निगेशन पी निगेशन क्यू अँड लास्ट कॉलम येईल निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा आपला लास्ट कॉलम येईल याच्यामधला. बघूया आता पी और क्यू. और म्हणजेच डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच त्याचं डिसजंक्शन फॉल्स येतं. अदरवाइज डिसजंक्शन कसं येतं आपलं ट्रू येते. म्हणजेच काय ना टी 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 एफ टी एफ टी टी एफ एफ एफ. याचं पुन्हा निगेशन घेऊया एफ 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 टी. निगेशन पी करू एफ एफ
टी टी. निगेशन क्यू करू एफ टी एफ टी. आणि पुन्हा या दोन्हीमध्ये आपलं काय आहे तर कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे काय, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच कंजक्शन ट्रू येतं, अदरवाईज काय येतं ते कंजक्शन फॉल्स येतं. म्हणजे एफ 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 टी एफ टी एफ एफ टी टी टी. पुन्हा आपण याचं हे जर ऑब्झर्वेशन केलं तर फोर्थ कॉलम मधल्या एंट्रीज आणि सेवन्थ कॉलम मधल्या एंट्रीज ह्या कशा आपल्याला दिसतात, सेम टू सेम म्हणजेच आयडेंटिकल दिसतात. एफ 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 टी या टाईपने त्या एंट्री झाल्या. आणि आपण काय म्हणू शकतो, या दोन्ही कॉलम मधल्या एंट्री आपल्या आयडेंटिकल आल्या म्हणजेच निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन पी ऑर अँड निगेशन क्यू हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न आयडेंटिकल झाले. Therefore, the entries in the columns 4th and 7th are identical. Therefore, negation of P or Q equivalent to negation P and negation Q. बघा आपण काय केलं याच्यामध्ये, तुम्हाला डिमॉर्गन्स लॉ म्हणजे काय ते पण किंवा डिमॉर्गन्स लॉ कोणते आहेत तेही कळलं. निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और निगेशन क्यू and negation of P or Q equivalent to negation P and negation Q. हे काय झाले आपले तर डिमॉर्गन्स लॉ झाले. शिवाय आपण काय केलं तर लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजे काय ते समजण्यासाठी हे एक्झाम्पल ही घेतलेली आहेत की दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबल मधल्या लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज जर आयडेंटिकल आल्या तर ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न कसे होतात आपले लॉजिकली इक्विव्हॅलंट होतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आता. ॲक्च्युअल एक्झाम्पल युजिंग ट्रूथ टेबल. Using truth table, prove the following logical equivalence. First example, negation P and Q is logically equivalent to P or Q and negation P. Second example, negation of P or Q or negation P and Q is logically equivalent to negation P. Next, third example, P implies Q and R is logically equivalent to P implies Q and P implies R. Next example, negation of P double implies Q is logically equivalent to P and negation Q or Q and negation P. या टाइपचे एक्झाम्पल. पहिलं लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवूया. पहिलं स्टेटमेंट पॅटर्न इज निगेशन P and Q is logically equivalent to P or Q and negation P. P आणि Q ही दोनच स्टेटमेंट आहेत आपली. P स्टेटमेंट Q स्टेटमेंट. नेक्स्ट निगेशन P करू. नेक्स्ट कॉलम निगेशन P. नेक्स्ट कॉलम निगेशन P and Q. नेक्स्ट कॉलम P or Q and last column P or Q and the negation P. Last column.
कॉलमला नंबरिंग करू 1 2 3 4 5 and 6. दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत म्हणजे आपल्या 4 रोज येणार आहेत. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट आपली फॉल्स येते. निगेशन पी, पी मधल्या एंट्रीज आहे टी टी एफ एफ. निगेशन पी म्हणजेच एफ एफ टी टी. निगेशन पी आणि क्यू म्हणजे तिसरा कॉलम आणि पहिला कॉलम यांच्यामध्ये कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे काय? दोन्ही स्टेटमेंट ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. म्हणजे एफ टी एफ 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 टी 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 एफ एफ. पी और क्यू. नेक्स्ट पी और म्हणजेच डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय? दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी 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 एफ टी एफ टी टी एफ एफ एफ. आणि फिफ्थ कॉलम आणि थर्ड कॉलम निगेशन पीचा आहे. पी और क्यू अँड निगेशन पी म्हणजे फिफ्थ कॉलम आणि थर्ड कॉलम मध्ये काय आहे? आपलं कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे काय? दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. बघूया. टी एफ एफ टी एफ एफ टी 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 एफ टी एफ. आता याच्यामध्ये फोर्थ कॉलम मधल्या एंट्रीज अँड सिक्स्थ कॉलम मधल्या एंट्रीज ह्या कशा झालेल्या आहेत? तर आयडेंटिकल झाल्यात. एफ एफ टी एफ दोन्ही मध्ये त्याच एंट्रीज आल्यात. देअरफॉर द एंट्रीज इन द कॉलम्स fourth and sixth are identical and therefore negation P and Q is logically equivalent to P or Q and negation P. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न आपण लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवले. नेक्स्ट एक्झाम्पल. Second example is negation of P or Q or negation P and Q is logically equivalent to negation P. पुन्हा दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q. P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट. नेक्स्ट निगेशन पी घेतला. नेक्स्ट पी और क्यू हा कॉलम आपण घेतला. त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू हा कॉलम घेतला. नेक्स्ट कॉलम निगेशन, हा कॉलम थोडासा चेंज करू आपण. हा कॉलम घेताना निगेशन ऑफ पी और क्यू घेऊया. नेक्स्ट निगेशन पी अँड क्यू हा कॉलम घेणार आपण. नेक्स्ट या दोन्ही मध्ये काय आहे? निगेशन पी और क्यू और निगेशन पी अँड क्यू. या पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स आहेत. 4 रोज आपल्या येणार आहेत. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड सेवन्थ कॉलम. पुन्हा याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट आपले कसे येणार आहेत? ट्रू. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स होते. निगेशन पी करूया. एफ एफ टी टी. पी और क्यू और म्हणजेच काय आहे? डिसजंक्शन. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. टी टी टी. याचं पुन्हा निगेशन करूया. एफ 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 टी. निगेशन पी म्हणजे थर्ड कॉलम अँड सेकंड कॉलम यांच्यामध्ये कंजक्शन आहे.
कंजक्शन म्हणजेच ही दोन्ही स्टेटमेंट थर्ड कॉलम आणि ह्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये जे ट्रू येतील त्यांचं कंजक्शन ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू असतील तर एफ टी एफ, एफ एफ एफ, टी टी टी, टी एफ एफ. आणि पुन्हा ह्या दोन्ही फिफ्थ अँड सिक्स्थ कॉलम मध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन म्हणजे काय, जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. एफ एफ एफ, एफ एफ एफ, एफ टी टी, टी एफ टी. म्हणजेच याच्यामधल्या थर्ड कॉलम मधल्या एंट्रीज, थर्ड कॉलम म्हणजेच RHS झालं होतं तुमचं निगेशन पी. आणि सेवन्थ कॉलम मधल्या एंट्रीज ह्या कशा आलेल्या आहेत तर आयडेंटिकल आले. Therefore the entries in the column, entries in the columns third and seventh are identical, and therefore negation of P or Q or negation P and Q is logically equivalent to negation P, is logically equivalent to negation P. Next example, third example याच्यामधलं P implies Q and R is logically equivalent to P implies Q and P implies R. P, Q, R ही तीन स्टेटमेंट्स आहेत. P, Q आणि R ही तीन स्टेटमेंट्स आहेत. नेक्स्ट Q and R करू. P implies Q and R करू. नेक्स्ट P implies Q, P implies R, and last column P implies Q and P implies R. Column ला नंबरिंग करू. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ अँड एट्थ. तीन स्टेटमेंट्स आहेत प्राइम कंपोनंट्स. म्हणजेच पहिली कंडिशन काय येणार आपली, तिन्हीच्या तिन्ही चार ट्रू 4 फॉल्स. सेकंड कॉलम रो आपल्या 8 रो येणार. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ अँड एट्थ. पी कॉलम मधल्या एंट्रीज काय करणार आपण, 4T 4F लिहिणार. क्यू मध्ये TT FF, TT FF. R मध्ये TF 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 TF. Q and R म्हणजेच काय येणार आपलं, जर दोन्ही ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. TT TFF FTF FFF TTT TFF FTF FF. P implies म्हणजे फर्स्ट कॉलम आणि फोर्थ कॉलम यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशन म्हणजे काय, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. बघूया. TTT TFF 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 FTT FFT FFT FFT. P implies Q म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. सेम पुन्हा TTT TTT TFF TFF FTT FTT FFT FFT. P implies R. P implies R म्हणजे काय येणार, पुन्हा सेम, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स. TTT पहिल्या तिसराच कॉलम बघायचा. TFF TTT TFF FTT FFT
FFT. आणि यांच्यामध्ये कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. T F F F T T T T. बघा आता एंट्रीज कशा आलेल्या आहेत. फिफ्थ कॉलम मधल्या एंट्रीज आहे T F F F T T T T. आणि 8th नंबरच्या कॉलम मधल्या सुद्धा त्याच एंट्रीज आल्या. म्हणजे फिफ्थ कॉलम आणि 8th कॉलम यांच्यामधला एंट्रीज कशा आलेल्या आहेत आपल्या आयडेंटिकल. म्हणून ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न कसे होणार आहेत आपले लॉजिकली इक्विव्हॅलंट होणार आहे. अँड लास्ट एक्झाम्पल. P आणि Q ही दोन स्टेटमेंट आहेत. P कॉलम Q कॉलम. P डबल इम्प्लाइज Q हा कॉलम घेतला. नेक्स्ट निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q. नेक्स्ट निगेशन P. नेक्स्ट निगेशन Q. नेक्स्ट कॉलम P and negation Q. P and negation Q. Next Q and negation P. And last column P and negation Q or Q and negation P. हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. संपूर्ण एक्झाम्पल. P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. चारच आपल्या याच्यामध्ये रो येणार आहे. T T T F F T F F या टाईपनं. आता बाकी जो सगळा हा टेबल आहे तो तुमचा तुम्ही कव्हर करायचा आहे. सगळं इम्प्लिकेशन किंवा या टेबलचा तुम्ही आधार घेऊन हे सगळं ट्रू टेबल तयार करा. कोणत्या कॉलममधल्या एंट्रीज हे आयडेंटिकल येतात ते बघा. सहसा याच्यामध्ये हे दोन तुमचं होतं का इक्विव्हॅलंट ते बघायचं आहे. तुमचं तुम्ही होमवर्कला हे एक्झाम्पल करू शकता किंवा करा. Hope you have understood this lecture. Thank you.